बोलतायत, मी नाही या. मी बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त आत या. हो हो, कळलं कळलं तुमचं मला. ते सांगतात आणि तुम्ही येऊन मला सांगता. हो, आता काय मला करणार? कळत नाही. बाजू लावा. अहो पण तुम्ही बाजू लावा. अहो पण थांबा मी ते. पाहते, बाजू लावा. अरे भामे, तू केव्हा आलीस? केव्हा आले? बैस. इथे बसण्यासाठी आले नाहीये मी. मग मला सांगा, हा, तुम्ही माझ्या सदनात होता ना? होतो. 15 दिवसानंतर तुम्ही माझ्या सदनात आलात ना? हा? मी तुमची मनोभावे सेवा करत होते ना? अगं, मग इथे येण्याची गरज काय होती? हात लावू नका. ऐकून तर घे. मला तुझ्या महाली आनंद मिळत होता. होय ना? मला तुझ्या महाली प्रेम मिळत होत. वाटलंच होतं मला. माझं मन सुद्धा तिथं रमत होत. हम्म. पण ही क्लेश करायला लागली. काय? येत नाही, येत नाही. हिने सांगितलं. आणि अगं तुझा डोळा लागला. जबरदस्ती हो, माझ्या तर कधी- कधी हस्ताला असं. धरून इथं घेऊन आली. जबरदस्ती माझ्या हस्ताला धरून घेऊन त्याला आली. पकडून मला यायचं नव्हतं. काय सांगता काय? आता तू आलीस मला तर. वाटलंच होतं तुमच्यावर विश्वास आहे माझा. भामे भामे मला इथून घेऊन जाणार. होय ना? मी एकदा तिला सांगून पाहतो. काय? पाठवते का बघतो. सांगा. नाही तर तुम्हाला घेऊन जाशील ना. नाही तर बघतेच काय ते मी. काय झालं? बघ, आता काय करावं? महाल तुझा आहे. हो. मला तर तुझ्याकडेच राहायचंय. अहो पण मला तिच्या महाली कंटाळा येतो ग. पण त्या इथं आल्यात ना आता. मला तिच्याकडे जायचं नाही. काय? आता तुझी जर इच्छा असेल तर मी जाऊ नाही, शकतो. माझी इच्छा नाहीये हो. मला तुझा सहवास हवाय. तुला हवाय तर मग काहीही कर, हा. कसंही कर. हिला इथून घालून दे, पण मला तिच्याकडे जायचं नाही. ऐकत नाही. ऐकत नाही. ऐकत नाही अहो. म्हणजे काय? रुक्मिणी देवी प्रेमाने सांगते, प्रेमाने समजावते. यांना मी माझ्या सदनात नेण्यासाठी आले. तुझ्या आज्ञेची मला गरजच नाहीये. भामादेवी, काय? अहो तुमचा राग मला कळतोय. माहिती आहे ना? दोष मी तुम्हाला देणार नाही. मग पण त्यांची इच्छा आहे, काय? त्यांना माझ्या महालात राहायचं. काय? आता चार ती त्यांची इच्छा आहे, मग माझ्या महालात तुम्ही त्यांना खोटं कसं? खोटं बोलू नका. मला माहिती काय आहे ते? त्यांची इच्छा अशी आहे माझ्या सदनात राहण्याची. तुम्ही मुद्दामून सांगतात मला. अहो मला सांगा, साम्राट महाल कुणाचा आहे? आपला आहे. महाल माझा आहे. हम्म. या महालावरती पूर्णपणे अधिकार माझा आहे. हो. त्या अधिकाराच्या जोरावरती मी तुम्हाला सांगते, माझ्या महालात तुम्ही अतिक्रमण करू नका. रुक्मिणी चुकता आपण. हा महाल तुमचा आहे, याच्यावरती अधिकार तुमचा हो आहे. ना? पण या द्वारकेची पट्टराणी मी आहे. समजलं ना? आता तुमच्यावर माझा अधिकार आहे. यांना मी इथून नेण्यासाठी आले. या द्वारकेची पट्टराणी तुम्ही आहातच, हे काही सांगायला नको. तर ही जी द्वारका आहे ना, याला कारण फक्त तुम्ही आहात. म्हणून ज्यावेळी या द्वारकेत तुमची पावलं पडली, हा. येताना तुम्ही हात हलवीत आला नाही, नशीब समजलं. पेट्याच्या पेट्या भरून घेऊन आलात. कळतंय ना? कारण श्रीमंत बापाची श्रीमंत लेक ना तुम्ही. सत्राजित महाराजांची लाडकी लेक. एवढंच नव्हे तर तुमच्या बाबांजवळ अस्त्रात सेमंतक मणी आहे ना, वा. त्या मण्याकरवी दिवस अष्टबार सुवर्ण आम्हाला मिळतंय. ही सारी कृपा तुमची आहे हो. नशीब तुम्हाला हे कळतंय. हा? मी या द्वारकेमध्ये काय काय आणलं हे तुम्हाला नशीब समजतं. हो, तुमच्या उड्या चालल्यात, माझ्या जीवावर चालल्यात. काय हो? काय ते माझ्या बापाची श्रीमंती सांगितली. आहे ते आहेच. माझे बाबा किती श्रीमंत आहेत आणि मी काय काय आणलं हे सांगितलं. हो. मला सांगा, काय ते मी श्रीमंत बापाची, आहात तुम्ही? तुम्ही काय गरीबाचे आहात? नाही हो. हा? तुम्ही काय गरीबाचे आहात का? नाही. मग तुम्ही येताना काय आणलं? आलात ना हात हलवत. कवड्याने पूर्णरे राज करते भीमत, याची एकुलती एक कन्या. रुक्मी, रुक्मरा, रुक्मभाऊ, रुक्मकेश आणि रुक्मामाली असे 5 बंधू तुझे. मग एक राजकन्या असून आलीस ना हात हलवत. काय आणलं? भावादेवी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे ना? या द्वारकेत मी आले ना, आता तुमच्या मते हात हलवीत आले. आणि मला सांगा, मी समजा काहीतरी घेऊन आली असती, नाही असं नाही, हा. काहीतरी आणलं असतं. आणायला हवं. या आता द्वारकेत जागा आहे कुठे ठेवायला? मी गेली असती. अहो. त्याला ते आणायला हवं जागा होतं. तुम्ही गेली असती, हा. पण खरे उपकार आपण माझे मानले पाहिजे. आपले? या द्वारकेचं मान सन्मान तुम्हाला मिळतोय ना, हा फक्त माझ्यामुळे तुम्हाला मिळतो. हो. मी समजा काहीतरी घेऊन आले असते, हा मान सन्मान तुम्हाला मिळाला नसता. मी आले हात हलवीत आले, घेऊन आला ते तुम्ही घेऊन आला, म्हणून हा मान तुम्हाला मिळतो. त्यासाठी
हा मान सन्मान मला मिळाला. हे सारे काही जे घडतंय ते तुमच्यामुळेच घडतंय. मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. मला सुद्धा वाद मला घालायचा सांगा, नाहीये. सौभाग्य तुमच्या मालात आलं, तुमची इच्छा पूर्ण झाली. काय? आता मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. माझी इच्छा पूर्ण झाली. हो. हो, माझी इच्छा आपण हिरावून घेतली. माझं सुख तुम्हाला पावत नाही म्हणून तुम्ही माझ्या सदनात येऊन यांना घेऊन आला इथे. मी त्यांना घेऊन आली नाहीये. काय? माझ्या मागोमाग त्यांचे माझ्या मालात आलं, पण तुमच्या मालात ते आले होते. हे सत्य आहे. अगदी हे सत्य आहे ना? हो. तुमची इच्छा पूर्ण झाली. आता मला बायको म्हणून माझी इच्छा पूर्ण करायची आहे. माझ्या सदनात तुम्ही आला होता ना? होय ना? हो. मग माझ्या सदनातून तू घेऊन आली. तुला एकच सांगते, माझ्या नादी लावू नको. श्रीमंत बापाचे श्रीमंत संतापी डोक्याचे आहे. हा, नगरी. काय काय सांगता येणार नाहीये. मी शांत आहे. मी शीतल आहे. मला माझी मर्यादा सोडायला भाग पाडू नका तुम्ही. वा. ओ मी तर असं म्हणे, काय? तुमच्या मला सहभागी आलं होतं, पण तुमच्यात काहीतरी कमी आहे. माझ्यात? ती कमी तुम्ही शोधा. हो. आणि ती कमी असल्यामुळे परत ते माझ्या मालात आले. माझ्या- दोष माझा नव्हे, दोष तुमचा आहे. माझ्यात काही कमी नाहीये. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. आम्ही किती बायका? 16,108. होय ना? हो. मग 15 दिवसानंतर प्राणेश्वर द्वारकेमध्ये आले. 16,107 बायका सोडून हा. ते माझ्या सदनात आले. माझ्यात काही कमतरता होती म्हणून आले. असंच मला वाटतंय. मला सांगा, सौभाग्य तुमच्या मालात आलं ना, 8-15 दिवसाने का होईना. अहो, नवरा हा बायकोच्या मालात जातोय. हा. किती दिवसांनी? 15 दिवसात 8-15 दिवसांनी. आणि बायकोच्या मालात जाऊन आलेला नवरा झोपतोय. म्हणजे दोष बायकोतच आहे ना काहीतरी. तसं नाही. मग त्यांच्या शरीराला शीण झाला. हं? तो क्षमवणं याच्यासाठी ते माझ्या सदनात आले आणि निद्राशे होते. पण तू त्या ठिकाणी आलीस आणि घेऊन गेली. मी त्यांना घेऊन आली नाहीये, पण चार ते माझ्या मालात ते आले. मी त्यांना माझ्या मालातून घालवून देणार नाही. काय? तुमच्याने जे काही होईल ते माझं तुम्ही करून घ्या. तू पाठवून देणार नाही. मुळीच पाठवणार. पाठवून देणार. हा, काय वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं? मला घालून देणार? काय तर तुम्ही येणार? मला काय वाटतं तुम्हाला? तुमचं माझं भांडण झालं तरी चालेल. पण त्यांना काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? अगं, हे रुक्मिणी! अगं, हे भावे! थांबा! 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 आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. शिते खावया भूते भांडती. शिते खावया, शिते खावया, शिते खावया भूते भांड. लाज तुम्हाला आहे. लाज तुम्हाला आहे. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. मी भूतनाच्या परिलाड की तुमची अडसे पायी. मी भूतनाच्या परिलाड की तुमची अडसे पायी. अधिक बोलसी तरी तू नसी. अधिक बोलसी तरी तू नसी. तुळे न बाबा बाई. आहा, तुळे न बाबा बाई. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. आहा, काय तुमचा मूर्खपणा ही लाज तुम्हाला आहे. आहा, काय तुमचा मूर्खपणा. मला शिकवते. रुक्मिणी इथं उभी राहा. भामे इथं उभी राहा. महाल कुणाचा आहे? नाव काय तिचं? रुक्मिणी देवी. महालावर अधिकार कुणाचा आहे? नाव काय तिचं? रुक्मिणी देवी. महालावाच्या प्रत्येक चीज वस्तूवर अधिकार कुणाचा आहे? नाव काय तिचं? रुक्मिणी देवीचं. मग तिच्या अधिकारावर येऊन तुला अतिक्रमण करायची काय गरज होती? तुझ्या तू तुझे जाग्यावर उभी राहा. मारून आवाज खाली. रुक्मिणी स्वतःच्या जागी अगदी योग्य आहे. झालेला अपमान सहन कर आणि निमूटपणे भामे तुझ्या महाली निघून जा. काय? प्राणेश्वरी आपण बोलतात? हे आपण मला सांगतात?
अहो किती प्रेम करते तुमच्यावर, तुम्हाला ध्यान आहे. अहो मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले हो इथून. झालेला अपमान जर का पुरेसा नसेल, अजून व्हावी ही जर इच्छा असेल तर थांबू शकतेस, नाही. अन्यथा जाऊ शकतेस. नाही, मुळीच नाही. माझ्या स्वभावाची तुम्हाला पुरेपूर कल्पना आहे. श्रीमंत बापाची तशी संतापी डोक्याची आहे मी. ते ठरविलं इथे आले ना, केवळ तुम्हाला नेण्यासाठी आले आणि तुम्हाला घेऊनच जाणार आहे मी. शम्यंतक मिळवण्याची मोठेपणा मला सांगू नकोस. प्रतिदिनी अष्टभार सुवर्ण प्राप्त होतंय. एक भार म्हणजे 8,000 तोळे सोनं, म्हणजे अष्टभार म्हणजे 64,000 तोळे सोनं. प्रतिदिनी या द्वारकेत मी ते शम्यंतक मणामुळे जाताना शम्यंतक म्हणे घेऊन जा. काय? गरज नाही मला त्याची. अहो नाही, तुम्ही वाटेल ते बोला, वाटेल ते बोला, पण मी तुम्हाला घेऊन जाणार. चला म्हणते प्राणेश्वर. भामे हात सोड, नाही, भामे हात सोड, तुम्ही आल्याशिवाय सोडणारच नाही आहे. भामे हात सोड. तू जाणार नाहीस, नाही, तू जाणार नाही, मुळीच नाही. तू जाणार नाही, नाही. नाही. मग यावेळी रुक्मिणीच्या सदनातून तुला फरफटा ओढत बाहेर ढकलल्याशिवाय मी राहणार नाही. शाबाश, शाबाश प्राणेश्वर. आज या रुक्मिणीच्या सदनात हिच्या समोर तुम्ही माझा धडधडीत अपमान केलात. जाग माझ्या हाता पकडून तुम्ही मला बाहेर फेकलात. नाही, या गोष्टीचा सूड घेतल्याशिवाय ही सत्य मग शांत बसणारच नाही. या इथे तुमच्या समोर प्रयत्न करते, नाही सोडणार तुला. एक ना एक दिवस तुला नाही माझे पाय खेळायला लावले. श्रीमंत बापाची श्रीमंत कन्याई सोडणार नाहीये तुला. तुला बघून घेईन हो. तुला वाटलं काय? स्वामी काय केलात हे? रुक्मिणी, माझ्या मनात त्यांचा अपमान तुम्ही केलात. त्यांच्या मनाला काय वाटलं असेल हो? रुक्मिणी हे अवतार कार्य आहे. प्रत्येक अवतारात सहकार्य करेन हा शब्द तू दिलायस. तू या नारायणाची लक्ष्मी आहेस आणि या नारायणाची लक्ष्मी 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राची सीता होऊन जर का विश्व तारू शकते, तर 8व्या अवतारात कृष्णाची रुक्मिणी होऊन का नाही? डॉक्टर सिको गरज आहे. हो. चल म्हणतोय माझ्या समवेत. राम स्मरावा राम सदोदित, राम स्मरावा राम. मंगलदायक नाम प्रभोचे, मंगलदायक 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 नाम प्रभोचे. ये तुम्हाला राम सदोदित, ये तुम्हाला, ये तुम्हाला, ये तुम्हाला राम सदोदित. राम स्मरावा राम सदोदित, राम स्मरावा राम भवभयभीति पुरतनसेयि, भवभयभीति, भवभयभीति, भवभयभीति पुरतनसेयि. पार करिला राम सदोदित, पार करिला, पार करिला राम सदोदित. राम राम सदोदित, राम स्मरावा हे अनंतपुरी ब्रह्मांड नायका, रघुकुल भूषण प्रभा रामचंद्र, हनुमंताचा साष्टांग पेडपास. प्रभाव मातृ इच्छा आणि पितृवचनाच्या पूर्ततेसाठी तू राजवैभव त्यागिलास आणि खडतराच्या तऱ्हेचा वनवासाचा मार्ग पत्करलास. पण प्रभाव त्याच वनवासात असल्यामुळे
माझ्या आईनं सांगितल्याप्रमाणे तुझी माझी भेट झाली त्या क्षणाला आई श्रीराम, तुझ्या जणाचा दास हा सगळा हुकमंत झाला. पण प्रभाव तुझी माझी ग्रंथिका सारी करी. पण तुझ्याकडे पाहिलं तर तुझी विचार सगळा वाचतो आणि म्हणून विचारलो, सांग प्रभो, कोणता रिश्ता तुझ्या माथे? प्रभूच्या मुखातील उच्चार, हनुमंता, कुणीतरी सीताचं शौर्य कर्म केलं. माईचं शौर्य कर्म हे शब्द ऐकले क्रोधानं व्यवहार झालो. आकाशात उड्डाण केलं. माईचा शोध घेतला. त्या दुष्ट दुराचारी लंकाधिक रावणानं माईचं अपहरण केलं. त्या रावणाच्या लंकेचं दहन केलं. हट्टी रावण हट्ट मागे घेईना. शेवटी काय घडलं? रावण संघर्ष. आणि या संघर्षात रावणाचा 1 लक्ष पुत्र, 1.25 लक्ष पौत्र, कुंभकर्णासारखा बलाढ्य बंधू आणि रावणाचा शेवट झाला. माईची मुक्तता झाली. रामराज्याला सुरुवात झाली. पण पाहता पाहता तो क्षण समीप आला. माझा प्रभूचा अवतार कालावधी संपला. माझा प्रभाव निघा झाली गेला. त्रेतायुग संपलं. पण त्यावेळी माझ्या प्रभूने शब्द दिलाय की जोपारुगा मी तुला दर्शन देईन. अंतरी एक घात माझा देव, माझा स्वामी, माझा प्रभू मला दर्शन देईन. म्हणून प्रभूचं नामस्मरण. श्री राम जय राम जय जय राम. 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 अरे वा, श्री राम जय राम जय जय राम. वातावरण समाधान वाटलं. तो संदेश घेऊन आपण इथपर्यंत आलोय. मग देवानं दिलेली जबाबदारी आपण निश्चित परिपूर्ण केली पाहिजे. श्री राम जय राम जय जय वा, राम. निरीक्षण करताय राम भक्त सखा हनुमंत आपल्या प्रभूच्या नामस्मरणात तल्लीन झाला. मग प्रथमतः आपण आल्याची जाणीव करून देणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच अरे हनुमंता, श्री राम जय राम जय जय राम. हनुमंताला प्रेमानं हाक मारली. लक्ष सुद्धा दिलं नाही. अरे अंजनी पुत्रा, जय राम जय जय राम. तरी सुद्धा नाही. मग याच्या ध्यानाचं विसर्जन कोणत्या तऱ्हेनं करावं? नारदाला किती सावे लागणार आहे. आणि म्हणूनच रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अरे वाह, हा नाट्य करतोय माझ्या समोर. जरा थांब. ए हनुमंता, काय काय चालविलेस काय? काय म्हणताय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिले बोल.
मिठी मारिलीस? मिठी प्रेमाची होती की साक्षात यमाची? अरे अरे मिठी प्रेमाची हो, पण कारण आहे मला असं वाटलं यमाची की काय. बरेच दिवस तू आला नाही हो, खरं सांगू काय ते समाधान नाही कशाला? अरे बाबा, झालं तेवढं प्रेम तुझं उफाळून आलं, पुरे झालं. स्वर्ग हं, मृत्यू अगदी पाताळ त्रैलोक्यात भ्रमण तेव्हा सत्य. तुला स्थिरता नाही अगदी खरं. बाई. ए हनुमंता, हा. तू बैस. हॅलो ए उठ. काय ए हनुमंता उठ. हा. अरे उचलती गदा. अरे, अरे अरे थांब. ए थांब. तुला जमत का वर? अरे तू वेडा की खुळखुळा रे. yes. जी गदा उचलली ते ठेव तुझ्या खांद्यावर, कुणाच्या डोक्यात घालायची नाही. अंगावर. हा? खांद्यावर ठेव. हा. असा इकडे ये. हॅलो. समोर पहारी, समोर तुला काय दिसतंय? हे लहानचं देवाचं देवालय देवाचं देवालय हो. दिसते ना. मग त्याच देवालयात गाभाऱ्यात जर देवच नसेल तर भक्तांनी पूजायचं कुणाला? अरे, 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 ए, थांब. देवाचं नाव घेता क्षणी क्रोधामयी जरा वायू वेगानं तू निघालायस. जरा क्षणभर थांब. हो. अरे त्या प्रभोबद्दल तुझ्या मनात किती आत्मीयता होती हे मला पाहायचं होतं. हे विश्व आहे ना, अगदी विश्व राम आहे म्हणून विश्व आहे. बरोबर. माझ्या रोमात प्रभू आहे. तसा होतो तसा आहे तसा राहणार. आता मात्र तू माझा मार्ग सोड, मला जाऊ दे. हे दम दम दम. हे गडबड पुढं. कारण आहे. काय? अरे मार्ग तरी सोड. मला मला जायचंय. कुठं? आणि कुठं जायचंय तुला पाहायचं असेल, हा. समोर पहारी माणसाच्या रंगाच्या रंगा रांगाच्या रांगा तुला हा दिसतात. जनसमुदाय कुठे चाललाय? समुदाय कुठं चालय? हा. देवलोकाचा त्याग करून सांप्रत देवदेवता सुद्धा इथं अवतीर्ण झालाय. कशाला? महापर्वणी लागली आहे. महापर्वणी. हो, महापर्वणी. आणि याच पर्वणीला मला जायचं. मी येऊ. माझ्या मी समवेत येऊ पर्वणीला. ये ना, चल माझ्या समवेत. काय नामात वाढ करत? श्री राम जय राम जय जय राम. जय श्रीराम. जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. अरे थांब. हनुमंता मार्ग वेळात काय नाही. केलं? तू तुझ्या पर्वणीला जा. का म्हणून मार्गात का समोर केलं? जा. काय झालंय? अरे ही नगरी पहा. ही सामान्य नगरी नव्हे. हा. पुण्यवंत भूमी. ही नगरी म्हणजे माझ्या प्रभाची अयोध्या. अरे हनुमंता तू वेडायस. ही तुला अयोध्या दिसते? हो. अरे ही अयोध्या नाही, ही आहे ती द्वारका. खबरदार. काय झालं? 14 वर्षाचा खंडर वनवास होतो. या राजपाल गणो. अगदी. माझा प्रभाव आला होता. अरे तू वेडायस. ही माझ्या प्रभाच्या अयोध्या आहे. मुळीच नाही. ही द्वारका कुणाची? द्वारकाधीश बलराम दादांची. सामान्य नव्हे. ही अयोध्या नव्हे. हं, ही द्वारका. अगदी द्वारका. ठेवला विश्वास. दादा राणींची द्वारका. काय नाव त्याचं म्हणालात? द्वारकाधीश बलराम दादा, द्वारकेचा राणा. या विश्वात हं, माझ्या प्रभापेक्षा बलवान कुणी नाही. असं तुला वाटतंय? आणि आता घडायला दबाव. इथून थेट जा कुठं जाऊ? त्या द्वारकाधीशापर्यंत वा, आणि त्याला म्हणावा नावात बदल कर. प्रथम राम नंतर बलव. निश्चित जसा तू संदेश दिलास तसा संदेश मी पोचविणार आहे. हा माझा बंदा द्वारकाधीशाला सांग. त्याचप्रमाणे श्रुती खानोलकर यांनी सुद्धा लाखमोलाचं पारितोषिक दिलंय. श्रुती खानोलकरांचे मनपूर्वक आभार म्हणून याही पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करतो. संदेश पोचता कर. निश्चित दिलेला शुभ संदेश मी पोचवतोय. नारायण. नावात जर बदल केला नसेल तर द्वारकेत जय श्रीराम.
तरी पण राजा विचारतले काय उत्पन्न काढतोय नुसतं पगार घेतोय पगार घेतोय बरोबर आपण त्याच्या पाठी मेहनत किती करूची लागता ता समानणार ना आणि त्याच्या हिताब आपला माझी बाई एका कधीचा लागलंय न्यारी घेऊन ये न्यारी घेऊन ये त्या बाई माणसांची गजाली मारून सरनतच ना त्याच्या बरोबर फुट फुट त्याच्या बरोबर फुट फुट तुझा गो कसा माझा गो कसा सगळा आपला भाषा भाषा यार येऊ नको फाटे उठान हैसरी रो त्याच्या पाणी घातलं सगळं लागलं बघ वेगळा काहीतरी घेऊन ये तर ह्याचा अजून बघतो नाही एकटा माणूस काय काय म्हणाल करतो रो ते काय साप नको कोणाची जोडीदार भटकी म्हणाल की त्या गावला महाराज काय हे काम लावला कितके दिले आणि ते दिसतं त्याच्या मागची मेहनत दिसतं ना रवला पाणी जाऊ दे पाटाला देवीच्या बेटाला पाणी जाऊ दे पाटाला देवीच्या बेटाला पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाटाला कावळे माझ्या टकलेर भाव वाढतं भाकरी असा ना मला माझ्या टकलेर भाव वाढतं काय लाव गावड्याचे गजाली करत मग पासून धावतच ना माझ्या टकलेर भाव वाढतं काय टाकले भावातात पण तुम्ही इतके रागावताच का या जितकं झालं येळ झालो त्या आता काय करतालाच माका सांगा येळ झालो मी नाही झालो त्याचं कारण तुम्ही असाच हा तुम्ही असाच या बरा चोराचे उलटे बोंब चोराचे उलटे बोंबे कसो घरात काय काय कामं असतात ना ती तुमचं बापियांका समजायची ना बायकांका समाधान हा लोकांचे भाव कसे आणि तुम्ही कसे ह्या जगात वाटतात ते एकटाच काय माणूस एकटाच कसा लोकांचे भाव कसे असतात सकाळी उठले काय बायको काहीतरी मदत करतात आणि तुम्ही सकाळी उठताला कोणाला शिरा मारला असतं मारला चाय चोको बांधून दो पहिलो तुमका मी काय सांगलंय लोकांचे भाव जसे मदत करतात बायकोक ना तसे तुम्ही करा तुमका पीठ मळू सांगलंय भाकरीत ना मळलंय तर काय मळलंय त्या काय आधी सांगा काहीतरी वाटा भाया पीठ तसा मळत किती पातळ करून ठेवला असता भाकरी कशो बातलंय मग सांगा झाला तर घावणे काढू घावणे? झाला तर भाकऱ्या बाजू आता घावणे इतक्या समजणार ना काय शेवटी का तांदळाचा आत्ता. हो तांदळाचा आता बरोबर असा पण भाकरी किती वेळ लागता घावण्यांका किती वेळ लागतो तुमका नाही समजत आणि आज सांगताना आपण व्यवस्थित सांगूया माणूस कळता माका सवय करते हा कळशेन पाणी घालून हा. मी काय केलं पीठ घेतलं कळशेन पाणी घातलं माझं काय दोष त्याच्यात कळशेन पाणी घालूच नसतं तांबल्यात पाणी घेऊन असतं तर त्याच्यापेक्षा जर वाज बेगीना उठलेलं आणि जर केलेलं तर तुका डबल उद्योग जातला नसतो माझ्या बाबा कमाल झाली बापू याची काय सांगतो लवकर उठलं नाही म्हणाल कोंबा हरवलं तेव्हा मी उठलोय हा कधी उठलं कोंबा हरवलं तेव्हा उठले मी तुमचं काय सांगलंय मी वाईट चुलीत काहीतरी हात करून ठेवा हो तुम्ही उठली केलेला ते उठलेलाच उठलेलं हा. पाण्यात मरण काय जाता माझा माका माहिती आहे आणि पाण्यात मला मी येत नाही. उत्तर द्यावचा असा नुसता हायला आणि पोहायला झालं म्हणा झाला ना तुमका राजांका उत्तर द्यावचं असता पण माका वेळ वाईट झालो काय तुमचं उत्तर माका द्यावचं असता त्याचा काय हा आता असं म्हणताय तू तसं बरोबर म्हणताय लावणी आता वगैरे भांडत लावलो मग त्याच सांगते ना मी भांडत राहा नको आणि तुम्ही भांडत राहण्याचा माका वाईट काय ना हो. आता मी केळी का पाणी घालून हा. तुम्ही केळीचं पाणी घाला, मी किरवाच्या झाडात पाणी घालते. देवा रे माझ्या शिरा पडली कोण बाबा हो येता काय करता कळणार नाही आत्ता खय आम्ही मुहूर येतो त्याचा निकाल झालो ह्यानी ते सगळे तोडून टाक अरे तुका वयाचा खा बरे हा ते तू आज किती करताय त्याचो हो बेबी केळी खाली आता काय केलं तर बघ बघू हा अरे काय देवा करतो? आता काय करते बघ बघ केळ्याचं घर कसं काढलंय तो बघ घरवाल्यानं- दोन केळी खाल्या बाकीची तशीच टाकल्या घरवाल्यानो हा? तुम्ही केळ्याक रडतात
पण हे बाजू बघला का माझ्या चिकवाचा काय केल्यान त्या बघा रे, पाणी घाल घातलं नाही हो मेलन कसे हो घालन ते तुझे चिकवाचे खाले माझ्या केळ्याचं काय केलं का बघ? त्याच्या गिरा पण त्याचा तरी काय- त्याच्यात नित्य आता कोणा पडावं काय सांगा, आता हे इतक्या नुकसान झाला दादांका काय हो सांगता आला? दादा काय दादांनी विचारलं तर तुमचा काय दादा करते आता माझं काम काटतले त्याच्या आधी तिला काय कर माहिती तुम्ही काय करू? ते भाकऱ्या बिकऱ्या काय आणलं ते पहिले आधी खाऊन घेत म्हणजे मार खाऊ टाकत राहा मारतले हो तुमका मारतले टाकले आता माका बघू आहे आता मी येईन तुमच्याकडे बघू हो बाई, या बघ तर आणि कृष्ण वराडकर राहणार कळवडे तालुका सावंतवाडी या मित्राने 200 रुपये दिले तुला. कृष्ण वराडकरांचे आभार मानतोय. आता प्रेम म्हणजे तसेच कसं बरं? रमेश वराड, रेश्मा वराड बारको बरोबर. याही दोघांनी राहणार ओठवणे लाख पर्यंत पाडून दिले. रमेश वराड रेश्मी वारम यांचे शाश्वत रत्निकार आणि वीरा उमेश साठेलकर राहणार मातोंड घोडेमुख. वीरा उमेश साठेलकर राहणार मातोंड घोडेमुख या बारक्यान माका हे 100 दिलेले आहोत. तसाच वीरा उमेश साठेलकर यांनी आमच्या रिद्धी सिद्धीची भूमिका करणारे संतोष मांजरेकर यांच्या देखील कलेचा गौरव करून लागमलाचा 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला हा. वीरा काही एक काळजी करू नको, नावाप्रमाणे तुझा वीरा वाचत गाजत राहतो. देव तुझा बरा आणि बरा पप्पा लागा ना तुला माझा काय तुमचा मी बोलताय बा हो मला मारलाय मी मारले हो मी मारलंय उगीच काय बोलता मी घेते म्हणा राहता तुम्ही आता परत गजाली येशील का म्हणा. एकनाथ सातार्डेकर राहणार आकेरी आणि इतर राहणार गोरेगाव यांच्यानी सुद्धा माझ्या कलेचा गौरव करून लागमलाचा 200 रुपयाचा पारितोषिक दिला. तसंच गौरेश सातार्डेकर आमचे मित्र राहणार आकेरी आणि इतर राहणार गोरेगाव यांच्यानी सुद्धा माझ्या कलेचा गौरव करून लागमलाचा 200 रुपयाचा पारितोषिक दिला. एकनाथ सातार्डेकर आणि गौरेश सातार्डेकर यांचे आभार. तसंच राजन सावंत न्यू ऑप्टिक चष्मेवाले मालाड ईस्ट पणाक चष्मे बिष्मे करूचे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा. राजन सावंत यांनी सुद्धा माझ्या कलेचा गौरव करून लागमलाचा पारितोषिक दिला. सगळ्यांचे आभार. कसा वाटला? आता तिथं माझ्या मारला मरतय मी मरतय मला सांगता येते ह्या कोणी मारला माझ्या रात्री मी मारलं मी आता गप बसलेलं आहे मा या मारलोय मला मी मारलं तुम्ही मारला बोला नको काय समज त्याला गप कसा लावता नाही बरोबर बरोबर खाऊ सुद्धा धावा ना तुमचा मार मी घायाचो मी मारलाय का तर कोणी मारल्या काहीतरी म्हणता काहीतरी खोटं बोलतात त्याला ओढून दिलं मग हे बघा मी तुमचा सांगायला तुमचं माझ्या भांडायला नको हा खाऊ तरी दिली माका मारला नाही माझ्या माका सांगता मी मारले म्हणा कुणी मारलं आता म्हणजे टकलीर कुणी मारल्या कपडा गुन्हा मारता तिच्या कपडा फोन टाकतो दरवाजाला माझ्या टकलीर पाणी करता पडला हो जय श्रीराम. श्रीराम सांगते आणि सगळा सोडून टाकतं पुढे काय नाव काय तुझं? हो बेबी अगं वांडर बोलता दरवाजानो आतापर्यंत आपल्याकडले वानर बोलत नव्हते बोलायला लागले हो. जेव्हा कसं लावलं वांडर बघा मुक्ता आरोलकर वेंगुर्ला आणि मग 200 रुपये बक्षीस दिला तेव्हा तिने 2 हातान दिले ना 4 हातान देऊन तिचा बरा कर आणि तिच्या बरोबर माझ्यावर बरा कर हाय नाव काय तुझं?
तुला विचारतोय माझा नाव बाबी काय ही कोण आहे आणि ही माझी बेबी. बायको म्हणून सांगा. बेबी बायको बायको त्यांची मी. अरे, बायको. बेबी बाय. ज्यानं या कर्दनी वनाचा विध्वंस केलाय तो अन्य कुणी नव्हे, तो मी आहे. मी आहे. कोण समजतंय का तू? हा? का? तू का भाई आता खा मरे. तुझे आहे बा हा? हे कर्दनी वन तुझं आहे. या बागेचं मालक मीच आहे. ए, काय म्हणणार तुझा? पटतच नाही मला. अरे ह्या जगा कसा ना दिसता तसा नसता. मला सगळं जग फसता. माझ्या कपड्याला आणि माझ्या ह्याच्यावर जाऊ नको. तू जरी आहे नक्की हा, अरे मग तुला ठार मारतो. ए! कोणा बोलायचा घालबारी याला बोल. घालबारी मला कोणा बोलला तू त्यांचा कोणच न असं वाटलं की काय तुका माझे घरवाले असत ते त्यांना काय बोलची मी ऐकायला जेवतोय मी सांगायला तुम्ही जेवतोय काय मी जर करणार? बोलायला लागले मी जर गाई घालूक लागले ना पाऊस उभात माझा तोंड न उभाचा त्यांना काय बोलायचं नाही हा? अरे तो नाही की मुंग्याचा वारूळ. होय होय हा बघ, कसा काय संसार करतो माका हत्याराची गरज नाही हा. हो ह्या हत्यार याकच माका पुरे हा. एकदा बोलायला तू लागला. खरं बोलते ना खरं हा खरं बोलते खरं बोलते हा हा कोण म्हणाली माझे घरवाले असत ते मी तिचा घो आहे. पती आहे ना हो पती म्हणजे परमेश्वर परमेश्वर. मग याची शपथ घेऊन जा काय या बागेचा धनी हा आहे म्हणून. सांग म्हणाली मी नाही शपथ जेवते तुमचा काहीतरी झाला तर होय, कावळ्याच्या सभा. कुणाचा आहे हे आमचा नाही हा नाही ना मग हे कुणाचा आहे म्हणजे दादांचा धनी कोण मी जाऊ. आता काय बोलली एका का समजता? खोटं बोलली नाही खरं बोलली खरं सांग. आणि तुमची शपथ घेऊन तुमचं काही झालं तर माझं खूप वाटत नाही सांगा काय विचारतोय या कर्दनी वनाचा धनी कोण आहेत माझे मालक. अरे नाव नाही त्याला माझ्या हो महाराज होत हेच नाव झालं नाही. मग त्यांचं नाव हा. बाई, असं काय चौथा हे नाव पुन्हा घ्यायचं नाही हा? इथून जा आणि तुला जर जगायचं असेल तर आणि तुझ्या धन्याला जाऊन सांग म्हणावा नावात बदल कर प्रथम राम नंतर आपलं. जा. ते आधी काय होतं? का? मी कुठेही असू शकतो हा? मला कुणी अडवणार नाही. नाही म्हणायलाच विचारलं. मग नाव कधी घ्यायचं इथं? काय झालं जेव्हा बाळात पाळण्यात घालतात तेव्हा. हा येदे मोठे राजा आहोत माझे आणि तिला सांगतोय आता नाव बदल. हे शक्य आहे का? काय शक्य नाही काय 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 नाही काय तर त्यालाही पोचून आणि तुलाही पोचून. हा बघा सांगते बाजी मी उभे राहा. तुम्ही मोठ्यानं बोला नको तुमच्या मोठ्यानं बोला नका असा होता असा काय होता? त्याला कळाल नको. हो. मी नाही हो. तू बोला नको तुला ना हा समजावून सांग. कोणा बाबा ये काय? तुझी माझी काय वैरी हा? मग जाऊन सांग ना म्हणाला टाकताना पण तुझ्या नावाची नाव या बदल होमो. त्यांच्या औषधी बाबाची धैर्य आणि तुझा काय? रामापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही प्रथम राम मग बरो. अरे म्हणतोय त्या बाबा बरोबर असा पण मी काय म्हणतोय हायत तू बोलतोय आम्ही त्यांना सांगायला गेलो दादांका तुमचं नाव बदला म्हणून आता येतो मोठो बाप येतो पाळण्याला खिसून आणताला त्याची तयारी तुम्ही करा नाही तर तुमची तयारी मी करेन. याचा वाटा पाण्यात राग नको. ते काय ते तुम्ही ठरवा. रवला तर ठेला तर कोणाला जातो होतो. हा माझा प्रश्न नाही नाव बदलणं हे जरुरी आहे. अरे नाही बदलला तर नाही बदललं तर नाही बदललं तर या तुझ्या बिया नको मी असे नवऱ्याच्या बाबतीत काय बोलायचं नाही नवऱ्याच्या बाबतीत कायच बोलायचं नाही माझ्या समोर तरी हो तुम्ही स्त्री आहात हा कळलं ना हा. मी तुम्हाला अपशब्द बोलणारच नाही हा. आणि त्यांनाही बोलत नाही पण कोण माझ्या प्रभूपेक्षा श्रेष्ठ कुणी आहे असं मला कळलं तर मी गप्प बसत नाही. तुमच्या धन्याचं नाव जर बदलं हे जाऊन सांगितलं नाही तर याला कायमचा रामराम करायला लागला. कोणा आणि मी असते ना मी काय
काय करतलं मी काय करतलंय माझ्या भावासाठी मी काय करतलंय ऐकतात मी काय करतलंय माझ्या भावात काय करू काय करू मला सांगते तुम्ही दाबू नको तुम्ही पडत दाबू नको शेपडी ना मी काय सांगा नको शेपडी धरून काय धरू सांगा मी शेपडी धरूच नाही शेपडी धरून उडी झाडात मारल्यानंतर मी मरणार करणार की नाही बघितल्या विषय कितक्या वाढायचं हा काय गरज आहे नावात काय आहे का? बदल व्हायला हवं ऐकणार मी काय म्हणते तुम्ही गप्रवत गेलात ना तो अधिक अधिक बोलत होतो हा तर मी असं तुम्ही किती पिता होय बा सगळं काय मानते ताई, हे, मी काय तयारी करते आता तुला समजता काय का तुझा काय का अजिबात ध्यान नको तुम्ही मी असं ध्यान नको काय तिला घाल घातलं तर फोडून टाकलं लोकांना हा, ह्याच्यात अडका नको एवढी मदत ये रे ये ना थांबा मी दुसऱ्या जायचंय काय करू सांगणार की नाही मी सांगते मी सांगते तुमका सांगले मारामारी करू नको आपल्याला जमत नाही ते किती धावा व्हाया आता वाटलं ऐकतो ना माझा माहित तो बसलो पिसावलेलो तो तो की कुठे बांधले का पाहतो माय पडणार नाही तो पळाला ना होय, तुम्ही तो धोंड सांगून ये अरे वा ह्याच्या पुढे काय आमचा चलाचा नाही म्हणाले सांगते मी बया मा, मी नका बरोबर करते या कळशी दोन पुढे मग त्याची वारशी जाऊ नाही नका. नाही मी आले ना आणि गुंडो बिंडो मारू नको उलटो मारीत तुमच्या कपड्यात अरे काय झालं अटक करतो मी तुला काय केलं आहे अरे मग ऐकत नाही कशाला तुझं काय म्हणतो बाबा तुझ्या राजकारणाला जाऊन सांग नावात बदल म्हणावा प्रथम राम मग बोलो बरोबर जा बोल राम जा बोलो राम जा बोलो राम जा बोलो राम राम प्रथम राम बोलो राम प्रथम दोन संदेश पाठविले द्वारकाधीश ऐकला तर ठीक नसता